तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकूण 2,89,000 मतदार. उमेदवाराला 40 लाखांच्या खर्चाची मर्यादा असणार. निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांची माहिती. खेडच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर. पोटात मूल दगावलेले असताना देखील 24 तासांहून अधिक काळ महिला प्रसूतीच्या प्रतीक्षेत. नवी मुंबईतील पनवेल शहर पोलिसांनी हरियाणाच्या पानिपत येथून शार्प शूटरला केले अटक. सलमान खानवर हल्ला करण्याचा होता या शार्प शूटरचा कट. अटकेनंतर होणार कसून चौकशी. माजी आमदार मनोहर भोईर जामिनावर जेल बाहेर. उरण तालुका ठाकरेगड शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण. सेज आंदोलन प्रकरणात ठाकरे गटातील 7 जण होते अटकेत. पाहुया सविस्तर वृत्त. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 2,89,964 मतदार असून मतदान नोंदणीसाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिलेत. या मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून 85 वर्षांहून अधिक वयाचे 8,500 मतदार असल्याची माहिती या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. प्रत्येक उमेदवाराला 40 लाखांच्या खर्चाची मर्यादा असून उमेदवारांच्या खर्चासह निवडणूक प्रक्रियेवर यंत्रणेचे विशेष लक्ष राहणार आहे. स्थिर सर्वेक्षण पथक. आता या स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये जशी चेकपोस्ट असतात त्या पद्धतीनं स्थिर सर्वेक्षण पथक आपल्याकडे 6 स्थिर सर्वेक्षण पथक आपण करतो एसएसटी. तर त्याची ठिकाणं ठरलेली आहेत. त्यामध्ये मग भाटे आहे, गावखडी आहे, हातकंबा आहे, उक्षी आहे, वाटर खंडाळा अशी 6 आपली एसएसटी आहेत. त्या ठिकाणी 24 तास तिथं स्टाफ राहणार आहे. जी वेगवेगळी वाहनं ती तपासली जाणार आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं पैसे असतील किंवा प्रलोभन दाखवणाऱ्या वस्तू असतील किंवा मद्य असेल अशी कुठलीही वाहतूक याची होणार नाही. किंवा जे पैसे आहेत तर ते जेवढं जी मर्यादा दिली त्याच्यापेक्षा जास्त असतील तर जप्तीची कार्यवाही देखील केली जाणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे सांगताना की हे जे एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे त्यासाठी एक स्वतंत्र पथक देखील आहे. अकाउंटिंग टीम एक वेगळी कार्यरत राहणार आहे. ही विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला 40 लाख इतकी खर्चाची मर्यादा आहे. आणि हा खर्च उमेदवारांना दैनंदिन दाखवावा लागतो. नॉमिनेशन भरल्यापासून हा खर्च काउंट करायला सुरुवात केली जाते. आणि त्यांचे जे प्रतिनिधी असतील तर तो दैनंदिन खर्च जमा करतात. तर त्यासाठी एक अकाउंटिंग टीम वेगळी आहे. या अकाउंटिंगचं हेड बघण्यासाठी एक सहाय्यक खर्च निरीक्षक आहेत. तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत. आणि अकाउंटिंग टीम आहे. तर ही सगळी त्यांची जी खर्च जे आहेत ते खर्च जमा करून घेणे आणि या दृष्टीने ते प्रयत्न करणार आहेत. जे मतदान केंद्र आहेत तर त्या मतदान केंद्रावर ज्या AMF सुविधा ज्या आहेत त्या AMF सुविधा दिलेल्या आहेत. AMF सुविधा म्हणजे किमान आश्वासित सुविधा ज्या आहेत तर त्यामध्ये ही सगळी मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरला आहेत, तळमजल्यावर आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ते आहेत. आणि AMF सुविधा म्हणजे त्यामध्ये पाणी, मतदान करायला आल्यानंतर त्यांना सावली, त्यानंतर स्वच्छतागृह, त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था, दिव्यांग मतदारांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था, त्यानंतर प्रॉपर सायनेज, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, फर्निचर, म्हणजे एकंदरीत ही सगळी ज्या सुविधा आहेत त्या मतदान केंद्रावर दिले जाणार आहेत. आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी
ECIने ज्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यामध्ये लोकांच्यासाठी एक महत्वाचं ॲप आहे सी-विजिल ॲप. तर हे सी-विजिल ॲपमधून लोक डायरेक्ट या ॲपद्वारे देखील तक्रार करू शकतात आणि ती तक्रार जिल्ह्याच्या कंट्रोल रूममध्ये येते आणि त्यानंतर ही नेमकं कुठली तक्रार आहे ती ते GPS लोकेशनवरनं समजतं. आपली जी फ्लाईंग स्पॉट जी कार्यरत राहणार आहे त्याच्या जवळ जी फ्लाईंग स्पॉट असेल तर त्यांना ती अलर्ट करून फ्लाईंग स्पॉट तिथं वेळेमध्ये पोहोचून त्यावर कार्यवाही करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या पोटातील बाळ मरून 24 तास उलटून गेले तरी देखील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हजर न राहिल्याने ती महिला अक्षरशः मृत्यूच्या दारात झुंज देत राहिली. ही बाब मनसेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर त्या महिलेच्या पोटातील मृत अभ्रकाला शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. खेडमधील कळंबणी हे उपजिल्हा रुग्णालय, मात्र येथे स्त्रीरोग तज्ज्ञ महिन्यातून 4 दिवस देखील हजर होत नसल्याची माहिती समोर येते. ग्रामीण भागातील गर्भवती मातांचे मोठे हाल या ठिकाणी होत आहेत. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गोरगरीब महिलांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. या घडलेल्या भीषण प्रकारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः दिंडवडे निघालेत. काल आम्हाला समजलं तसं आम्ही इथं आलोय तर पोरगी तर माझ्या डोळ्यात बघा हालत करा तर तिची जाऊन बघा आतमध्ये. डॉक्टरला फोन केला होता? हो, फोन केलेला आम्ही, पण फोन कट केला. फोन तुम्ही किती केला? वेळ झाला इथे? आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून इथे आहे. 4 वाजल्यापासून आम्ही इथं मुंबईतून. सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही इथे आलोय. ते बोलतात आता होईल नंतर होईल, आम्ही नॉर्मल डिलिव्हरी करू बोलतात. आता मेलेल्या बाळाची नॉर्मल डिलिव्हरी करणार काय? त्याचा काय हालचाल पाहिजे का नाही नॉर्मल करायला? पेशंटचं नाव शीतल रुपेश भंडारे. आम्ही मंडणगडला सरकारी दवाखान्यात नेली होती तिथं BP चेक करायला. तिथं BP डॉक्टरांनी सांगितलं 4 दिवसांनी चेक करायचे. तर BP चेक करताना BP नॉर्मल होते. मग बाळाचे ठोके चेक करत होते तर तिथं आढळलं की बाळाचे ठोके लागत नाहीत. तर बाळाचे ठोके लागत नाही. त्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करा. सोनोग्राफी केल्यावर मला समजेल. मग आम्ही मंडणगडात सोनोग्राफी बॉम्ब डॉक्टर होते ते नाहीत, 15 दिवसासाठी कुठे बाहेर गेलेले. मग आम्हाला खेडमध्ये पाठवलं. मग खेडमधून सोनोग्राफी केला सांगून असलं की बाळ परवाच गेलेलं आहे, तुम्ही ह्या करा, घेऊन जा. आता आम्ही इथं घेऊन आल्याच्या नंतर डॉक्टर होते ते डॉक्टर बोलले की तिचा आता BP आहे, आता काय करता येणार नाही, तुम्ही थांबा, संध्याकाळपर्यंत वाट बघूया. BP लो झालं की आपण करूया. तर इथले सिस्टर वगैरे सर्व बोलायला लागले की आपण संध्याकाळपर्यंत नॉर्मल करण्याचा प्रयत्न करूया. 2.5 वाजेपर्यंत टाइम दिलेला आजचा की नॉर्मल करूया, नाही झालं तर मी सिझरला घेऊया. पण बाळ तर डेथ होतं. बाळ डेटच होतं. तर 2.5 वाजल्यापासून तिला काळ चालू झालेला आहे. अजून काय तिला काय झालेलं नाही, नुसता त्रास होते तिला. आता काय अजून काय डॉक्टर आलेलं नाही. तिचे डोळे वगैरे फिरवते ती. आता तिला दम लागते नुसता. मंडणगड तालुक्यातील भंडारे हे कुटुंब जवळपास 24 तास उलटून गेले. इथं एक डिलिव्हरीचं पेशंट म्हणून आलं होतं. कालपासून अद्याप म्हणजे त्यांनी काल जेव्हा सोनोग्राफी केली बाहेर सिव्हिलमध्ये, त्याच्यामध्ये असं त्यांना निष्पन्न झालं की बाळ मृत्युमुखी झालेलं आहे. तरी देखील ते इथं आले. डॉक्टरांचा एवढा हलगर्जीपणा इथं आहे की कालपासून आतापर्यंत 24 तास इथं कोणीही बघितलेलं नाही. अक्षरशः त्यांची बेकार अवस्था झाली त्या महिलेची. खरं तर हे सरकार सांगतं की बहिणींच्या पाठीशी सरकार आहे. खरं तर हे सरकार 1,500 रुपये न देण्याऐवजी वैद्यकीय सेवा अशा कोणत्या तरी चांगल्या केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा जीव वाचेल. आम्ही इथं आल्यानंतरच यांची सूत्र हल्ली. ही काय मरणाची वाट पाहत होते काय? ह्या कळबणीमध्ये कित्येक म्हणजे डॉक्टर तर इथं अवेलेबल नसतातच. कित्येक जे गोरगरीब इथे येतात, आशेनी येतात, त्यांना इथून परत पाठवलं जातं. आणि इथले ज्या सिस्टर लोक आहेत त्याच सांगतात की बाळ डॉक्टरकडे न्या, इकडे न्या, हे सजेस्ट करतात. मग जर ह्यांचा जर उपयोगच जर नसेल तर मला वाटतंय की ह्या हॉस्पिटलला लॉक लावलं पाहिजे. लोक इथं आशेने येणार नाहीत. जर इथं ह्या हॉस्पिटलला लॉक लावलं असतं तर 24 तासाच्या आधीच ते कुठल्या तरी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये, खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी त्यांची सेवा घेतली असती. परंतु ह्या अशा हॉस्पिटलमुळे आशेवर ठेवणारं हे सरकार हे हॉस्पिटल आहे. त्यामुळं या अशा हॉस्पिटलला बंद केल्याशिवाय पर्याय नाही.
त्या कळबणी हॉस्पिटलमध्ये जवळपास एक 100 ते 200 खाटांचं हॉस्पिटल आहे. खरं तर स्त्रीरोग तज्ज्ञ इथं डॉक्टर कोणतेही अवेलेबल नसतात. गोरगरीब जे ग्रामीण भागातून येतात ते कोणत्या तरी आशेवरती येतात आणि इथंच त्यांना अशी उत्तरं भेटतात की बाहेर जा, इथं डॉक्टर अवेलेबल नसतात. जर गोरगरीब बाहेर जर प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलं तर 40 ते 50 हजार रुपये साधारणतः एवढा खर्च येतो. मग गोरगरीब लोकांनी काही मुलं जन्माला घालायची नाहीत का? मग जर ह्या हॉस्पिटलचा जर काही उपयोग नसेल तर माझं असं म्हणणं आहे की ह्या हॉस्पिटलला लॉक लावावं. जी काय ग्रामीण भागातली कोण लोक असतील ती प्रायव्हेटमध्ये जाऊन काही करून ते उपचार घेतील, पण इथं येऊन जर 24 तास 48 तास जर असंच थांबवत असतील आणि एखाद्याच्या जीवाशी खेळत असतील तर ते हॉस्पिटल नसलेलं बरं. नवी मुंबईतील पनवेल शहर पोलिसांनी गुरुवारी हरियाणाच्या पानिपत येथून सुक्का नावाच्या शार्प शूटरला अटक केली आहे. सुक्कावर आरोप आहे की त्याने नवी मुंबईतील पनवेलमध्ये सलमान खान यांच्या फार्म हाऊसवर लक्ष ठेवून हल्ला करण्याचा कट आखला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुक्का विरुद्ध FIR नोंदवला असून त्याला नवी मुंबईत आणले जाते. सुक्का हा एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून यापूर्वी देखील तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. पोलिसांच्या माहितीनुसार या अटकेनंतर सखोल चौकशी करण्यात येणार आहे की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे किंवा सुक्काचे इतर कोणाशी संबंध आहेत. या अटकेमुळे पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेवरील मोठ्या कटाचा भांडाफोड केलाय. महामुंबई सेज विरोधात अखंड शिवसेनेने बेलापूर येथील कोकण भवन व सिडको कार्यालयात केलेल्या आंदोलनातील गुन्ह्याप्रकरणी उरणचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह 7 कार्यकर्त्यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. उरण, पनवेल व पेण तालुक्यातील 45 गावांतील 30,000 एकर जमिनीवर महामुंबई सेज प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह शिवसेनेचाही विरोध होता. त्यामुळे सेज हटाव या मागणीसाठी सरकार विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. या संदर्भात CBD पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर बेलापूर न्यायालयात 17 वर्ष सुनावणी सुरू होती. मात्र अचानक वॉरंट निघाले आणि माजी आमदारांसह 7 जणांना अटक झाली. त्यानंतर तात्काळ माजी आमदार मनोहर भोईर यांच्या लीगल टीमने न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयामार्फत जामीन मंजूर झाला असून ते जेल बाहेर आलेत. ॲडव्होकेट योगेश गांगण, ॲडव्होकेट रत्नदीप पाटील, ॲडव्होकेट धनश्री भोईर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेत. आपला नेता जेलबाहेर आल्याच्या वृत्ताने ठाकरे गट शिवसेनेच्या गटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत. यावेळी दिनेश पाटील, प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून मनोहर भोईर यांच्यासोबत आपण ठामपणे उभे असल्याचं दर्शवलंय. आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग मुरुड मतदारसंघात भव्य स्वरूपाच्या महिला संवाद मेळाव्यांनी वातावरण शेकापमय केलंय. या मेळाव्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळतोय. शेतकरी कामगार पक्षातील सर्वच नेते मंडळी हे एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने शेकापला मोठं बळ मिळालंय आणि उभारी देखील मिळाली असल्याचं बोललं जातंय. शेतकरी कामगार पक्षाची नाळ तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी जोडली गेली आहे. आम्हाला जास्तीत जास्त उमेदवारांची संधी मिळाली तर त्या जागा जिंकून हे आमदार जास्तीत जास्त जनतेची सेवा करतील. 50 खोकेवाले सरकार पाडण्यासाठी योग्य उमेदवारी दिल्या जातील असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय. या महिला संवाद मेळाव्याला हजारो युवती व महिलांची देखील उपस्थिती होती. पण शेतकरी कामगार पक्षाची नाळ ही गोरगरिबांची जोडलेली आहे. जितके जास्तीत जास्त सीट आम्हाला मिळतील आम्हाला आनंद होईल, कारण की त्या सीट लढवल्यावर आमचे आमदार निवडून येतील आणि त्या आमदारांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल. पण या सत्ता समीकरणात मला असं वाटतं की आजची 50 खोकेवाली सरकार पडली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपले नेते मंडळी योग्य ती उमेदवारी वाटप करतील. मला असं वाटतं की भाई जयंत पाटलांनी जी काही मागणी केलेली आहे ती रास्त आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं एक वेगळं वर्चस्व आहे, वेगळी ताकद आहे आणि त्या अनुषंगाने जर जास्तीत जास्त विधानसभेच्या सीट या रायगड जिल्ह्यात जर शेतकरी कामगार पक्षाला मिळाल्या
तर निश्चितपणे त्या लढण्याची ताकद शेका पक्ष ठेवेल आणि निश्चितपणे तिथे विजय मिळवेल अशी मला खात्री आहे. वेळ झाली विश्रांतीची, लगेचच परत येतोय. पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स, सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातल्या खेड परिसरात दररोज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या वादळी पावसाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसलाय. तालुका आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात पीक वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाले. शेतात उभे असलेले भात पीक अक्षरशः वादळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतंय. आधीच करपा रोगामुळे भात पिकाचं मोठं नुकसान शेतकऱ्यांनी सहन केलं होतं. त्यातच जगलं वाचलेलं भात पीक आता परतीच्या वादळी पावसाने उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळतोय. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनीचे 20वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 19 व 20 ऑक्टोबर रोजी पावस येथे पार पडणार आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनी त्याचं अधिवेशन 20व अधिवेशन इथे पावसला स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ त्या ठिकाणी होणार आहे. आणि इथे जे आम्ही आलो आहे तिथे गोगटे जोगळेकर कॉलेज आणि रत्नागिरी एज्युकेशन ट्रस्ट ह्या संस्थांबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही कॉलॉबरेट करून आणि हे अधिवेशन होऊन राहिलं आहे. स्वामी महाराजांच्या जे ग्रंथसंपदा आहे त्याच्यावरती लोकांनी जे अभ्यास केला आहे, PhD स्टुडंट्स आहे आणि गोगटे जोगळेकर कॉलेजचे पण संस्कृत विभागाचे जे विद्यार्थी आहेत ते सगळे ह्याच्यावरती त्यांचं पेपर प्रेझेंटेशन करतील. त्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी स्वामीजींच्या ग्रंथसंपदावरती अभ्यास केलेला आहे त्या अभ्यास करून त्यांनी त्यांचं तिथे भाषण वगैरे किंवा त्यांचं जे पेपर प्रेझेंट करतात आणि त्यांचं पण जे मंतव्य असतं ते स्वामीजींच्या ग्रंथासाठी ते तिथे सांगतात. आणि हा 2 दिवसाचा कार्यक्रम राहतो आणि इथे अख्ख्या भारतातनं मुख्य गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश सगळ्या ठिकाणून दत्तभक्त येतात आणि या अधिवेशनमध्ये भाग घेतात. बातमीपत्रात इथेच थांबतोय. पाहत रहा फक्त माझे कोकण.